लास्ट लेक्चरमध्ये आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन हा जो चॅप्टर आहे, थर्ड चॅप्टर, सिलेबसमधला थर्ड चॅप्टर, तो स्टार्ट केला होता. आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय असतं, अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन काय आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर फर्स्ट थिंग आपल्याला काय माहिती पाहिजे, तर सिक्वेन्स. तर लास्ट लेक्चरला आपण तीच सिक्वेन्सची डेफिनेशन घेतली होती. सिक्वेन्स म्हणजे काय, एकदा का सिक्वेन्स काय हे आपल्याला माहिती झालं तर मग आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असतं ते समजून घेऊ शकतो. तर लास्ट लेक्चरला आपण सिक्वेन्स काय असतं त्या सिक्वेन्सची डेफिनेशन बघितली होती. आणि सिक्वेन्स काय असतं तर सिम्पली इट इज अरेंजमेंट ऑफ नंबर्स. ठीक आहे, सिक्वेन्स काय असतं तर नंबर्सची अरेंजमेंट असती, पण इन डेफिनाईट ऑर्डर. एका डेफिनाईट ऑर्डरमध्ये काय केलेले असतात, नंबर्स फक्त अरेंज केलेले असतात. आणि डेफिनाईट ऑर्डर म्हणजे काय तर तुमच्या जे अरेंज तुम्ही नंबर केले तर त्या अरेंजमेंटमध्ये कितव्या पण नंबरची जर तुम्हाला टर्म विचारली तर ती टर्म आपल्याला सांगता आली पाहिजे, त्या ऑर्डरला म्हणते डेफिनाईट ऑर्डर. फॉर एक्झाम्पल जर सिक्वेन्स तुम्ही नंबर्स अरेंज करून दिले, ठीक आहे, नंबर्स अरेंज केले आणि त्या अरेंजमेंटमध्ये जर कुणी एखाद्याने विचारलं व्हॉट इज द सेवन्थ टर्म ऑफ दिस अरेंजमेंट, ठीक आहे, तर तुम्हाला ती सांगता आली पाहिजे सेवन्थ टर्म, व्हॉट इज द फर्स्ट टर्म, व्हॉट इज द नाइन्थ टर्म, व्हॉट इज द 100th टर्म, व्हॉट इज द एनिथिंग. ठीक आहे, कितव्या पण नंबरची टर्म जर विचारली तर ती सांगता आली पाहिजे, तर त्या अरेंजमेंटला म्हणते तर डेफिनाईट अरेंजमेंट, एक डेफिनाईट ऑर्डर. ठीक आहे, तर त्या डेफिनाईट ऑर्डरमध्ये अरेंजमेंट पाहिजे आणि त्याला आपण सिक्वेन्स म्हणतात. लास्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल्स पण बघितले होते सिक्वेन्सचे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण एक्झॅक्ट आता अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असतं ते बघणार आहे. तर अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन. ठीक आहे, ठीक आहे. फर्स्ट थिंग अरिथमेटिक प्रोग्रेशन एकदमच इझी आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असतं तर ती कुठली तरी सिक्वेन्सच असते. ठीक आहे, पण आपण आता काय करणार आहे तर सिक्वेन्सला पण डिनोट करणार आहे. तर ती जी सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सची जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्मला आपण नाव देणार आहे T1. ठीक आहे, सेकंड जे सपोज मी एक एक्झाम्पल देतोय सिक्वेन्सचं 1 3 5 7 9 11. ठीक आहे, आणि पुढे डॉट डॉट डॉट. ही तर काय आहे, एक सिक्वेन्स आहेच आहे, ही अरेंजमेंट आहे नंबर्सची. आता ह्या सिक्वेन्स मधला जो पहिला नंबर आहे तो 1 आहे. ठीक आहे, तर ह्याला म्हणायचं फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स. हा जो 1 आहे दिस इज फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स आणि तो आपण डिनोट करणार आहे T1 ने. दिस 3 इज अ सेकंड टर्म ऑफ द सिक्वेन्स. ठीक आहे, पहिला नंबर दुसरा नंबर अरेंजमेंट मध्ये सेकंड टर्म ऑफ द सिक्वेन्स आणि त्याला मी डिनोट करणार आहे T2 ने. ठीक आहे, दिस इज थर्ड टर्म ऑफ द सिक्वेन्स. द थर्ड टर्म ऑफ द सिक्वेन्स इज अ 5. दिस इज फोर्थ टर्म ऑफ द सिक्वेन्स T4. दिस इज फिफ्थ टर्म. दिस इज सिक्स्थ टर्म आणि कंटिन्यूइंग. व्हॉट इज द सेवन्थ टर्म म्हणजे व्हॉट इज T7. सेवन्थ टर्म म्हणजे काय T7. व्हॉट इज द सेवन्थ टर्म ऑफ द सिक्वेन्स म्हणजे व्हॉट इज T7. तर T7 दिस इज T6 तर T7 13 आहे. ठीक आहे, व्हॉट इज द T9 असं जर विचारलं T9 तर याचा मिनिंग आहे व्हॉट इज द नाइन्थ टर्म ऑफ द सिक्वेन्स. व्हॉट इज द नाइन्थ टर्म ऑफ द सिक्वेन्स तर होईल, फाइंड आउट होईल. त्याचा तसं तर फॉर्म्युला पण आपण ऑब्टेन करणार आहे, पण सांगता तर येणार आहे. ही जी अरेंजमेंट आहे ही एक डेफिनाईट अरेंजमेंट आहे, डेफिनाईट ऑर्डरमध्ये अरेंजमेंट केली, त्यामुळं नाइन्थ टर्म तर सांगताच येणार. T9 विचारलं तर T9 सांगताच येणार, कारण T7 13 आहे, T8 15 आहे आणि T9 येऊन जाईल 17. ठीक आहे, T9 T7 काय येणार आहे, T7 इज अ 13, T8 इज अ 15 आणि T9 इज 17. T9 इज अ 17. पण ठीक आहे, तो प्रॉब्लेम नाही आहे. कितवी पण विचारली T100 तर सांगताच येणार आहे. ह्या अरेंजमेंटच तशी आहे. ठीक आहे, अरेंजमेंटच तशी आहे, ही एक सिक्वेन्स आहे. ठीक आहे, फक्त हे एक गोष्ट लक्षात ठेवायची, फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स इज डिनोटेड बाय T1, सेकंड टर्म ऑफ द सिक्वेन्स इज डिनोटेड बाय T2, थर्ड टर्म T3, फोर्थ टर्म T4. आणि इन जनरल जर विचारलं TN काय असणार आहे तर T सफिक्स n. तर ह्या सिक्वेन्स मधली nth नंबरची टर्म त्याला आपण Tn म्हणणार आहेत. सेकंड नंबरची टर्म त्याला T2 म्हणणार आहेत. 100 नंबरची टर्म त्याला T100 म्हणणार आहे, सफिक्स फक्त T100. तर ह्या टाईपमध्ये. आणि आता आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन बघू. सिक्वेन्समध्ये फक्त हे T1 T2 T3 काय असतं तर इट डिनोट्स द नंबर ऑफ टर्म. ठीक आहे, कितव्या नंबरची ती टर्म आहे. आता आपण एक्झॅक्ट डेफिनेशन बघू तर अरिथमेटिक प्रोग्रेशनची. सध्या फक्त मी हे काय केलं होतं, नोटेशन होतं सिक्वेन्स कितव्या नंबरची टर्म आहे ते. ठीक आहे, मी इथं खाली डेफिनेशन रब नाही करत मी.
if difference ही डेफिनेशन समजायला खूप सोपी आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन लिहिली आहे. इफ आता अरिथमेटिक प्रोग्रेशन बी एक सिक्वेन्सच असते तसं पाहिलं तर, त्याच्यामुळेच आपण अगोदर सिक्वेन्सची डेफिनेशन घेतली. अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असतं तर ती पण एक सिक्वेन्स असते, फक्त एका स्पेशल टाईपची सिक्वेन्स असते. आणि काय स्पेशल टाईप आहे त्याच्यामध्ये तर असल्या सिक्वेन्सेस ज्या सिक्वेन्समधला कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स कॉन्स्टंट असतोय, असं इथं डेफिनेशन आहे. डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म ऑफ द सिक्वेन्स इज अ कॉन्स्टंट. म्हणजे जी सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मधल्या कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा जर डिफरन्स घेतला, आणि व्हॉट इज मीन बाय कॉन्झिक्युटिव्ह टर्म, शेजारी शेजारच्या टर्म, सर्वात सोपी गोष्ट ज्या टर्म शेजारी शेजारी येतं, लगेचच क्रमाने आलेल्या येतं, सलग ज्या टर्म्स येतात त्या दोन टर्मचा कुठल्याही दोन टर्मचा जर डिफरन्स घेतला आणि तो प्रत्येकच वेळेस सेम येत असला, म्हणजे पहिली टर्म दुसरी टर्म याच्यातला डिफरन्स, दुसरी टर्म तिसरी टर्म याच्यातला डिफरन्स, तिसरी टर्म चौथी टर्म कॉन्झिक्युटिव्ह, ठीक आहे, शेजारच्या शेजारच्या लगेचच, तर त्या टर्मचा जर डिफरन्स प्रत्येकच वेळेस सेम येत असेल तर त्या सिक्वेन्सला म्हणायचंय अरिथमेटिक प्रोग्रेशन. ठीक आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असतं तर ती एक सिक्वेन्स असते, फक्त एका स्पेशल टाईपची सिक्वेन्स असते. आणि स्पेशल काय असतं तर कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह ज्या टर्म्स आहेत सिक्वेन्सच्या त्याचा डिफरन्स काय असतो, कॉन्स्टंट असतो. प्रत्येक वेळेस डिफरन्स जर घेतला तर तो सेमच येतोय. आणि कॉन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजे फर्स्ट सेकंड, सेकंड थर्ड, 10th 11th 9th 10th ह्या टाईपमध्ये याला कॉन्झिक्युटिव्ह टर्म म्हणतात. ठीक आहे. त्या कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स जर प्रत्येकच वेळेस घेतला आणि तो सेमच येत असेल तर त्याला म्हणतात आपण, त्या सिक्वेन्सला म्हणणार आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन. फॉर एक्झाम्पल आता ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी लिहितोय सिक्वेन्स 1 3 5 7 9 11 आणि डॉट डॉट डॉट. ठीक आहे, ही सिक्वेन्स आहे. अगोदर मी ही सिक्वेन्स घेतली होती, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म. ठीक आहे. पण फर्स्ट टर्म आता काय मी T1 ने डिनोट करणार आहे, सेकंड टर्म T2 ना, थर्ड टर्म T3 ना, फोर्थ टर्म T4 ने, ह्या टाईपमध्ये. ठीक आहे. आता जर मी कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स घेतला तर माझ्या काय लक्षात येते पहा, हे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहेत शेजारी शेजारी, म्हणजे T1 आणि T2, फर्स्ट आणि सेकंड टर्म. ठीक आहे, फर्स्ट T1 सेकंड T2, ह्या जर दोनचा मी डिफरन्स घेतला म्हणजे T2 मायनस T1 तर तो डिफरन्स येतोय 2. ठीक आहे. जर आता मी T2 आणि T3 म्हणजे सेकंड आणि थर्ड टर्म कॉन्झिक्युटिव्ह आहेत याचा जर डिफरन्स घेतला तर 5 मायनस 3 हा पण डिफरन्स 2 येतोय. T3 आणि T4 म्हणजे थर्ड आणि फोर्थ टर्म याचा जर डिफरन्स घेतला 7 मायनस 5 तर तो पण 2 येतोय. 9 मायनस 7 म्हणजे T4 आणि T5 ह्या दोन्हीचा कॉन्झिक्युटिव्हचा डिफरन्स घेतला तर तो पण 2 येतोय. आणि सिमिलरली हे सर्वच कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा जर मी डिफरन्स घेतला तर तो प्रत्येक वेळेस 2 येऊ राहिला. एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म, एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म याचा डिफरन्स काय प्रत्येक वेळेस 2 आहे. म्हणून ही जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स कशी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन. ह्या सिक्वेन्सला काय म्हणायचंय, अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि जो कॉन्स्टंट डिफरन्स येतोय त्याला आपण पुढे जाऊन कॉमन डिफरन्स डी म्हणणार आहे. ठीक आहे. ह्या कॉमन डिफरन्सला मी डिनोट करणार आहे डी इज इक्वल्स टू 2. प्रत्येक वेळेस एकच डिफरन्स येतोय कॉन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये, त्या डिफरन्सला आपण कॉमन डिफरन्स म्हणणार आहे इथं आपला, आणि डिनोट करणार आहे त्याला डी ना. तर इथं आपला जो डी आहे तो डी काय आहे, 2 आहे, कॉमन डिफरन्स 2 आहे. ठीक. आता कॉमन डिफरन्स प्रत्येक वेळेस 2 असायला पाहिजे असं काही नाही आहे. फॉर एक्झाम्पल आता मी सपोज
इथे लिहितोय सपोज 4, सपोज 9, 14, 19, 24, 29 ह्या टाईपमध्ये आणि कंटिन्यू. ठीक आहे, अशी एक सिक्वेन्स आहे. व्हॉट इज द फर्स्ट टर्म? T1 इज अ 4, T2 इज अ 9, T3 इज अ 14, T4 इज अ 19 ह्या टाईपमध्ये. ठीक आहे, असं आहे. आणि कंटिन्यू पुढचे टर्म तर मला सांगता येतील, याच्यामध्ये काहीतरी फिक्स पॅटर्न पण आहे. नेक्स्ट टर्म T7 आहे आणि T7 इज अ 34. नेक्स्ट टर्म इज अ T8 आणि T इज अ 39. तर ही पुढच्या टर्म काय आहे ती सांगता पण येते, फिक्स पॅटर्न पण ही सिक्वेन्स फॉलो करते. ठीक आहे, तर फर्स्ट टर्म 4, सेकंड टर्म 9, थर्ड टर्म 14, फोर्थ टर्म 19 ह्या टाईपमध्ये. ठीक आहे, आता जर मी कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा जर डिफरन्स घेतला म्हणजे T1 T2, तर ह्या दोन्हीमध्ये 9 - 4 हा डिफरन्स आहे 5, 14 - 9 हा पण डिफरन्स आहे 5, 19 - 14 हा पण डिफरन्स आहे 5, 24 - 19 हा पण डिफरन्स 5 आहे. आणि एनी टू कॉन्झिक्युटिव्ह ज्या शेजारी शेजारी टर्म्स येतात त्या कुठल्याही दोन टर्मचा डिफरन्स काय आहे प्रत्येक वेळेस 5 येतोय. म्हणून ही सिक्वेन्स सुद्धा काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशनच आहे. ह्या सिक्वेन्सला सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशनच म्हणायचे, कारण कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स काय येतोय, फिक्स येतोय, 5 येतोय प्रत्येक वेळेस. तर मग ही झाली अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन. सिंपल आहे. अशी सिक्वेन्स ज्या सिक्वेन्सच्या कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा जो डिफरन्स असतो तो काय असतो, कॉन्स्टंट असतो, त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणणार आहे. आणि हे दोन एक्झाम्पल्स आहेत अरिथमेटिक प्रोग्रेशनचे. अजून एक मी एक्झाम्पल लिहितोय अरिथमेटिक प्रोग्रेशनचं. प्रत्येक वेळेस कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स काय पाहिजे नाही, कॉन्स्टंट पाहिजे नाही. ठीक आहे, सपोज ही एक सिक्वेन्स आहे. फर्स्ट टर्म इज अ -9, सेकंड टर्म इज अ -6, थर्ड टर्म दिस इज फोर्थ टर्म, दिस इज फिफ्थ टर्म. ठीक, फोर्थ टर्म इज अ 0, फिफ्थ टर्म इज अ 3, सिक्स्थ टर्म इज अ T6 इज अ 6 ह्या टाईपमध्ये. ठीक आहे, T1 इज अ -9. तर ही एक सिक्वेन्स आहे. आणि नेक्स्ट टर्म जर विचारली तर पॅटर्न फॉलो केलेला आहे, त्यामुळे नेक्स्ट टर्म इज अ 12 आहे, त्याच्यापेक्षा नेक्स्ट टर्म 15 आहे. ठीक आहे, म्हणून तो डॉट डॉट केला. एक फिक्स पॅटर्न आहे या सिक्वेन्समध्ये. आता जर तुम्ही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स घेतला -9 - 6, याच्यामधला डिफरन्स मोठ्या नंबरमधून छोटा नंबर म्हणजे -6 मधून जर तुम्ही -9 सबट्रॅक्ट केला तर तो डिफरन्स येतोय 3. ठीक आहे, तो डिफरन्स येतोय 3. -3 मधून जर तुम्ही -6 सबट्रॅक्ट केला तर हा पण डिफरन्स 3 येतोय. 0 मधून -3 सबट्रॅक्ट केला तर हा पण डिफरन्स 3 येतोय. 3 मधून 0 सबट्रॅक्ट केला तर हा पण डिफरन्स 3 आहे. 9 मधून 6 सबट्रॅक्ट केला तर हा बी डिफरन्स 3 आहे. म्हणजेच एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स काय इथं 3 आहे. म्हणून ही सिक्वेन्स सुद्धा काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशनच आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण आता अरिथमेटिक प्रोग्रेशन बद्दल अजून काही रिझल्ट्स जे येतं फर्स्ट टर्म आणि nth टर्म डायरेक्ट फाइंड आउट करता येते अरिथमेटिक प्रोग्रेशन. पण जे जास्त जे अजून याच्यामध्ये रिझल्ट येतं ते रिझल्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार. सध्या आजच्या पुरता आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.